नमस्कार, मी निरंजन बद्दुल, सामाजिक कार्यकर्ता। महाराष्ट्र शासनाच्या 2026 बजेटमध्ये सोलापूरकरांसाठी कोणतीही तरतूद नाही म्हणून अशी सर्वत्र टीका झाली। त्यानंतर शहरमध्येचे आमदार माननीय देवेंद्र कोटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली सोलापूरची व्यथा मांडली। त्यांची व्यथा ऐकून काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून विधानसभेत आश्वासन दिले की लेखी सांगण्यात आले की सोलापूरसाठी अभियंत्रा कॉलेज, IT पार्क, उड्डाणपूल व लँडिंग या सगळ्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। या सगळ्यांचा आपण बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली असं सांगण्यात आलेले आहे। या माध्यमातून आपले शहरमध्येचे आमदार माननीय देवेंद्र कोटे आपणास विनंती आहे की आपण सध्या विधानसभेत आहात, सोलापूरला जेव्हा येणार आपण त्यावेळेस आपण सोलापूरसाठी येत्या बजेट 2026च्या बजेटमध्ये किती रुपयाची मंजूर झाली हा कागद घेऊन पत्रकार परिषद घेऊन सगळं सोलापूरकरांना सांगावे अशी माझी विनंती आहे। कारण सोलापूरकर खूप त्रस्त झालेला आहे। गेल्या 10 वर्षापासून सोलापुरात उड्डाणपूल होणार फक्त गाजर दाखवून खोटं आश्वासन ऐकून सोलापूरकर त्रस्त झालेले आहे। सोलापुरात उड्डाणपूल नसल्या कारण आत्तापर्यंत शेकडो जणांचे बळी गेलेले आहेत। मी स्वतःहून आंदोलन केलेलं आहे। सोलापूर विकास मंचच्या वतीने आंदोलन करतात, बाकीचे बरेच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी मागणी केलेली आहे, पण 10 वर्षापासून केवळ आश्वासन मिळत आहे। शेकडो जणांचे बळी गेलेला आहे। ज्यांच्या घरात एक व्यक्ती मरतो ना, त्या घरच्या व्यक्तीला कळतो की तो मेल्यानंतर त्या घरची परिस्थिती काय होईल। या महालक्ष्मी मंदिरपाशी अनेक जण आतापर्यंत अपघाती मृत्यू पडलेले आहेत। एक तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बायपास पाहिजे होता त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती। सूत मिलपाशी आजही तिथले नागरिक नरक यात्रा भोगतायत, त्याला जायला येण्यासाठी रस्ता नाही आहे। मागच्या 6 महिन्यापूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला, त्या महिलेचे 3 तुकडे झालेले होते। त्या ठिकाणी बायपासची गरज असताना त्या ठिकाणी बायपास करण्यात आलेलं नाही आहे। महालक्ष्मी मंदिरपाशी बायपास पाहिजे होता त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आहे। ज्या ठिकाणी बॅरिकेड लावल्यानंतर मी स्वतःहून आंदोलन करून त्या बॅरिकेड काढायला लावून सिग्नल मंजूर करून घेतलं आहे। त्यानंतर नॅशनल हायवेला पत्र दिले की त्या ठिकाणी उड्डाणपूल झालाच पाहिजे म्हणून। कारण सोलापूरकर त्रस्त झालेला आहे आश्वासन ऐकून। निवडणूक आले की फक्त मोजमाप करतात, शोबाजी करतात, नोटिसा पाठवतात। आज 10 वर्ष झाले हेच चालू आहे फक्त। सोलापुरात IT पार्क नाही आहे। सोलापूरचे युवक युवती सोलापूर सोडून आपल्या परिवाराला सोडून बाहेर कामाला जात आहेत। त्या परिवाराला माहीत आहे त्यांची अवस्था काय होती। अरे आज कित्येक युवकांना स्थळ जमीन आहेत, त्यांना मुली देईन आहेत सोलापूरच्या बाहेर काम करतात म्हणून। अनेक प्रश्न आहेत सोलापुरात, म्हणून सोलापूरकर त्रस्त झालेला आहे। आम्हाला यापुढं खोटं आश्वासन नको आहे, आम्हाला ठोस पुरावा पाहिजे, ठोस काम पाहिजे। आपण ज्या वेळेस सोलापूरला येणार त्यावेळेस पत्रकार परिषद घ्या, पत्रकार परिषदेमध्ये कागद दाखवा। उड्डाणपूलसाठी एवढे करोड रुपये मंजूर झालेले आहेत, एवढं तरतूद करण्यात आलेली आहे। अभियंता कॉलेजसाठी एवढे करोड रुपये तरतूद झालेले आहेत। विमानसेवासाठी एवढे करोड रुपये तरतूद झालेले आहे। IT पार्कसाठी एवढे करोड रुपये मंजूर झालेले आहे। कागद घेऊन या, दाखवा आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगा की कधी सुरुवात होईल आणि काम कधी संपेल। एवढी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे। नमस्कार।